सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली सीड सेलने आपलं पूर्ण कॅपराउंडचे शेड्यूल हे आता डिक्लेअर केलेलं आहे. येस, तुम्ही आता चेक करू शकता की तुमचा कॅपराउंड 1 ची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, कॅपराउंड 2 ची प्रोसेस कधी सुरू होणार आहे आणि ही पूर्ण तुमची ॲडमिशन प्रोसेस कधीपर्यंत सुरू असणार आहे. म्हणजे आता फायनल मेरिट लिस्ट नंतर काय काय तुम्हाला करावं लागेल ह्याचं पूर्ण शेड्यूल आता आपल्याला सीड सेलने दिलेलं आहे. आता नक्की काय शेड्यूल आहे आता हे आपण सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. सो सगळ्यात पहिले तुम्ही ते चेक करू शकता की आता म्हणजे उद्या आपली फायनल मेरिट लिस्ट ही डिक्लेअर होणार आहे. फायनल मेरिट लिस्ट ही 24 जुलैला डिक्लेअर होईल आणि 24 जुलैला म्हणजे उद्याच आपल्याला कळेल की नक्की तुमचे फायनल रँक्स काय आहेत. प्रोव्हिजनल रँक्स तर आपल्याला कळाले, बट फायनल रँक्स काय असणार आहे तर हे आपल्याला 24 जुलैला समजणार आहे. आता 24 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमची एक सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होईल. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की आता ह्या वर्षी कुठल्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स फाडलेले आहेत, कुठल्या कॉलेजेसमध्ये कुठले नवीन नवीन ब्रांचेस आलेले आहेत, तर हे सगळं तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये बघायला मिळेल. कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत तर हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असेल. त्याच्यानंतर इथून तुमचं सुरू होते कॅपराउंड 1. ओके, म्हणजे कॅपराउंड 1चे ऑप्शन फॉर्म फिलिंग हे सगळं इथून तुमचं सुरू होणार आहे. तर तुमच्या कॅपराउंड 1 मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला करावं लागणार आहे तुमची ऑनलाईन सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजे तुम्हाला सगळं ऑप्शन फॉर्म फिलअप करावं लागेल आणि हा तुमचा ऑप्शन फॉर्म 26 जुलैला सुरू होईल आणि तुम्हाला 3 दिवस दिलेले असतील, 26, 27 आणि 28 जुलै ही तुमची लास्ट डेट असेल तुमचा ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी. म्हणजे 3 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. त्याच्यानंतर जे पण तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजची लिस्ट तुम्ही अपलोड केली असेल तर ते त्याच्यापैकी कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे तर हे तुम्हाला समजणार आहे 31 जुलैला. म्हणजे 31 जुलैला तुम्हाला समजेल की नक्की आपण जी कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती त्याच्यामधनं आपल्या कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे हे सगळं तुम्हाला 31 जुलैला बघायला मिळेल. त्याच्यानंतर इथून तुमच्या सीट कन्फर्मेशनची प्रोसेस सुरू होते. सीट कन्फर्मेशन म्हणजेच काय की आता जे पण तुमच्या सीट अलॉटमेंट झाली आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागणार आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही, तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सगळं व्हेरिफिकेशन सगळं करावं लागतं. त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. तर ही सगळी तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. त्या प्रोसेससाठी तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे 1 ऑगस्टपासून ते 3 ऑगस्टपर्यंत. म्हणजे 1 ते 3 ऑगस्टपर्यंत तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. या टाईम पिरियडमध्ये तुम्ही जी पण तुम्हाला सीट मिळाली आहे तर ही सीट तुम्हाला घ्यायची आहे की तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर ह्याच्यावरनं मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी. हे नक्की काय करायचं असतं, ह्याच्यामध्ये पुढे मोठी प्रोसेस असते ॲक्च्युली. सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये समजणार नाही, तर त्याच्यामुळे ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. डोंट वरी अबाउट दॅट. त्याच्यानंतर तुमची एक रिपोर्टिंगची प्रोसेस सुरू होते. म्हणजे तेच जेव्हा तुम्ही सेल्फ फ्रीज करता तर त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं, तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागतात आणि हे तुमचं सायमल्टेनियसली सुरू असतं. म्हणजे एकदा तुमचं 31 जुलैला एकदा तुम्हाला समजलं की कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलाय, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमचे 3 दिवस तुम्हाला दिलेले असतात की तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं आहे की पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला एक रिपोर्टिंगची प्रोसेस करावी लागते. त्याच्यासाठी पण तुम्हाला सेम टाईम पिरियड दिलेला असतो, 3 दिवस दिलेले असतात 1 ऑगस्टपासून ते 3 ऑगस्टपर्यंत. तर हे तुम्हाला 3 दिवसांमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळाले, जर ते कॉलेज घ्यायचं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. इथपर्यंत झालं आपला कॅपराउंड 1ची प्रोसेस. त्याच्यानंतर इथून तुमची सुरू होते कॅपराउंड 2ची प्रोसेस आणि ह्याच्यासाठी पण तुमची एक सीट वॅकंट सीट लिस्ट तुमची डिक्लेअर होते. म्हणजेच काय की कॅपराउंड 1 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर हे तुम्हाला ह्या सीट वॅकंट सीट प्रोव्हिजनल वॅकंट सीटमध्ये तुम्हाला समजतं. आणि हे कधी रिलीज होणार आहे तर हे 4 ऑगस्टला तुमचं रिलीज होणार आहे. आता एकदा तुमचं हे 4 ऑगस्टला रिलीज झाल्यानंतर इथे तुमची 12 नंबरला ही स्टेप दिलेली आहे की परत तुमची कॅपराउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होते. म्हणजे ज्या पण मुलांना कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, कॅपराउंड 1 झाल्यानंतर जी पण मुलं कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एलिजिबल असणार आहेत तर त्यांच्यासाठी ही ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू असणार आहे. आणि ही तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग परत 3 दिवस सुरू असेल 5 ऑगस्टपासून ते 7 ऑगस्टपर्यंत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॅपराउंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे. इथे भरपूर मुलांना डाऊट्स असतात की दादा आम्ही प्रत्येक राऊंडला कॉलेजची लिस्ट चेंज करू शकतो का, आम्ही कॉलेजच्या लिस्टमध्ये एडिट वगैरे करू शकतो का, तर हो तुम्ही करू शकता. डोंट वरी, जे पण तुम्हाला एडिट वगैरे करायचं आहे तर हे तुम्ही प्रत्येक राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये करू शकता. एकदा तुमची कॅपराउंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग झाली त्याच्यानंतर इथे तुमची प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट लागते. म्हणजे कॅपराउंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जी पण कॉलेजची लिस्ट अपलोड केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय तर हे तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला समजतं. आणि हे पण तुमचं कधी रिलीज होणार आहे तर हे 11 ऑगस्टला तुमचं रिलीज होणार आहे. त्याच्यानंतर इथून तुमची परत सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस सुरू होते की जे पण तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर सेल्फ फ्रीज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज करू शकता.
तर त्याची तुम्हाला डेट काय दिलेली आहे तर 12 ऑगस्ट पासून ते 14 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला डेट दिलेली आहे। या डेट पर्यंत तुम्ही सेल्फ फ्रीज किंवा नॉट फ्रीज तुम्ही करू शकता। ठीक आहे, सेल्फ फ्रीज काय नॉट फ्रीज काय हे मी तुम्हाला सांगेन येणाऱ्या व्हिडिओजमध्ये, तुम्ही टेन्शन घेऊ नका। ठीक आहे, आता सध्या तुम्ही शेड्यूल समजून घ्या। एकदा तुमचं हे झालं सेल्फ फ्रीज नॉट फ्रीज करून झालं, त्याच्यानंतर जर तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये तुम्हाला जे पण तुम्हाला कॉलेज मिळालंय त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करायचं आहे। रिपोर्ट म्हणजे काय की त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे। सो ही तुम्हाला ही स्टेप करावी लागणार आहे आणि ह्याच्यासाठी पण सेम टाइम पिरियड दिलेला आहे 12 ऑगस्ट पासून ते 14 ऑगस्ट पर्यंत। ठीक आहे, सेम टाइम पिरियड आहे। त्याच्यानंतर इथपर्यंत झाली तुमची कॅप्रॉन 2 ची प्रोसेस। त्याच्यानंतर तुमची सुरू होते कॅप्रॉन 3 ची प्रोसेस। सिमिलर स्टेप्स आहेत जे मी तुम्हाला सांगत आलोय तेच तुम्हाला करायचं आहे। कॅप्रॉन 3 मध्ये पण तुमच्या इकडे व्हॅकंट सीट लिस्ट डिक्लेअर होईल की कॅप्रॉन 1 आणि कॅप्रॉन 2 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत, तर ती लिस्ट तुमची 16 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे। त्याच्यानंतर परत तुमचे कॅप्रॉन 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग कॉलेजची लिस्ट अपलोड करण्याची प्रोसेस सुरू असेल। ह्याच्यासाठी पण तुम्हाला 3 दिवस दिलेले आहे 17 ऑगस्ट पर्यंत पासून ते 19 ऑगस्ट पर्यंत। 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट तुम्हाला टाइम पिरियड दिलाय। त्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही कॅप्रॉन 3 चा ऑप्शन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता। त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट डिक्लेअर होईल कॅप्रॉन 3 साठी। त्याची डेट आहे 22 ऑगस्ट। 22 ऑगस्टला तुम्हाला समजेल की कॅप्रॉन 3 मध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला। ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे की पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे म्हणजे 4th राऊंडमध्ये जायचं आहे, तर हे तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल। म्हणजेच काय की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे, तर हे परत तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस करावी लागेल। तर ह्याची डेट आहे 23 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत। त्याच्यानंतर एकदा तुम्ही सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस केली, जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागतं। जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं असेल किंवा जर तुमचं ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला रिपोर्टिंगची प्रोसेस करावी लागते। तर रिपोर्टिंगची प्रोसेस पण सेम आहे 23 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत ही तुम्हाला रिपोर्टिंगची प्रोसेस दिलेली आहे। या टाइममध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या त्या कॅप्रॉन 4 ची प्रोसेस तुमची सुरू होते जी ह्या वर्षीपासून इम्प्लिमेंट झालेली आहे कॅप्रॉन 4 ची प्रोसेस। कॅप्रॉन 4 साठी पण तुमची एक व्हॅकंट सीट लिस्ट तुमची डिक्लेअर होते। कॅप्रॉन 4 साठी व्हॅकंट सीट लिस्ट ही 26 ऑगस्टला तुम्ही डिक्लेअर होणार आहे। त्याच्यानंतर कॅप्रॉन 4 चा ऑप्शन फॉर्म हा तुमचा 28 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत हा तुमचा सुरू असणार आहे। 3 दिवस इथे पण तुम्हाला दिलेले आहेत। त्याच्यानंतर कॅप्रॉन 4 ची तुमची प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट ही 1 सप्टेंबरला तुम्हाला दिलेली आहे। म्हणजे 1 सप्टेंबरला तुम्हाला समजेल की नक्की तुम्हाला कॅप्रॉन 4 मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे। त्याच्यानंतर जी पण तुम्हाला सीट मिळाली आहे ही तुम्हाला ऍक्सेप्ट करावीच लागेल, कारण की कॅप्रॉन 4 नंतर इतर पुढे कुठला राऊंड नाही आहे। कॅप्रॉनचा राऊंड आहे, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे, बट कॅप्रॉनचा राऊंड नाही आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे ही सीट तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टाइम पिरियड दिला 2 सप्टेंबर पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे एक रिपोर्ट करावं लागेल। जे पण तुम्हाला कॉलेज मिळालंय त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल 2 सप्टेंबर पासून ते 4 सप्टेंबर हा पण तुम्हाला टाइम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे। सो इथपर्यंत पूर्ण तुमची कॅप्रॉन 4 ची प्रोसेस असणार आहे। कॅप्रॉन 4 झाल्यानंतर इथे तुमचे इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म तुमचे सुरू होतील। इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म तुम्हाला दिलेले आहे ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स। तर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनसाठी ऑनलाईन सबमिशन कधी सुरू होईल तर बघा 25 जुलैपासून हा तुम्हाला टाइम पिरियड दिलाय की इथून तुमचे इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म्स वगैरे सुरू होतील आणि 1 सप्टेंबरपर्यंत हे सुरू असणार आहे। तर हे तुम्हाला इथे टाइम पिरियड दिलेला आहे। त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट, म्हणजे रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूटला जी पण लिस्ट आहे ही ट्रान्सफर करण्याची प्रोसेस असेल की 4 सप्टेंबर पासून असेल। ही 4 सप्टेंबर ही तुम्हाला डेट दिलेली आहे। तर त्याच्यानंतर इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट कोटा अँड व्हॅकंट सीट आफ्टर कॅप, म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा आणि किती व्हॅकंट सीट आहेत आफ्टर कॅप इफ एनी रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन प्रोसेस। म्हणजे आता ज्या पण कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन सुरू होतील तर त्यांच्यासाठी ही इथे डेट दिलेल्या आहेत। इथे पण तुम्हाला काही पॉईंट नोट डाऊन करून दिलेले आहेत। डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट वेबसाईट, म्हणजे जी पण व्हॅकंट सीट्स आहेत तर हे सगळे तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर बघायला मिळतील। त्याच्यानंतर इन्व्हाइट ॲप्लिकेशन्स फ्रॉम रजिस्टर कॅन्डिडेट्स, जे पण कॅन्डिडेटने रजिस्टर केलं तर त्यांचे ॲप्लिकेशन हे घेण्यासाठी। त्याच्यानंतर प्रिपेअर अँड डिस्प्ले मेरिट लिस्ट ऑन कॉलेज वेबसाईट, जी पण मुलांनी अप्लाय केलं असेल त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या ILS राऊंडसाठी तर त्यांची एक मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। आणि त्याच्यानंतर कंप्लीट ॲडमिशन प्रोसेसची पण हे त्या पॉईंट दिलेला आहे। तर हे सगळे तुमचे इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन असणार आहे। तर ह्याच्या रिगार्डिंग पण तुम्हाला अपडेट्स आहेत त्या बघायला मिळतील। पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर तुम्हाला हे सगळे अपडेट्स बघायला मिळतील। तर तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर हे अपडेट राहायचं आहे। ठीक आहे, तर ही सगळी तुमची ओव्हरऑल कॅप्रॉनची शेड्यूल आहे, पूर्ण कॅप्रॉनची प्रोसेसची नोटीस आहे। जर तुम्हाला ही सगळी PDF पाहिजे असेल तर ही मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे। तर तुम्ही ही PDF त्यातून डाउनलोड करू शकता। आणि इन केस जर तुम्हाला अजून काही टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असतील तर ते टॉपिक मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।
सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्याच्यावर तुम्हाला सेल्फ फ्रीज नॉट फ्रीजवर येणाऱ्या वेळामध्ये तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. सो त्याच्यामुळे तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.